जेव्हा स्वतःच्या भावाने सावित्रीबाईंना म्हटलं की तू दलितांना शिकवतेस, त्यामुळे आपल्या कुळाची बदनामी होते, तेव्हा सावित्रीबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून भावाचं मस्तकच खाली झुकलं. त्या काळात समाज बदलणं सोपं नव्हतं. एक स्त्री शिक्षणाची मशाल घेऊन उभी होती, पण विरोध फक्त समाजाकडूनच नव्हता, तर त्यांच्या घरच्या लोकांकडून सुद्धा होता. सावित्रीबाई एकदा माहेरी गेल्या होत्या. माहेरी गेल्यावर भावाने बहिणीचं आनंदानं स्वागत केलं, तिला चोळी बांगडी दिली, गोडधोड जेवणही दिलं. त्यानंतर थोडा वेळ सुखदुःखाच्या गप्पा केल्या. पण अचानक भाऊ गंभीर झाला आणि म्हणाला, ताई, तू आणि तुझे पती ज्योतिराव जे काम करतायत ना, ते योग्य नाही बरं का. तुम्ही दलितांना आणि मुलींना शिकवत असल्यामुळे आपल्या कुळाची बदनामी होते. लोकांनी तुमच्यावर बहिष्कार टाकलाय. तुम्ही रूढी परंपरेच्या विरोधात जाऊ नका. हे ऐकून सावित्रीबाईंच्या मनामध्ये संताप उसळला. पण त्यांनी रागाने नाही, तर अत्यंत धीराने आणि शांतपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, भाऊराया, तुझ्या बुद्धीची मला दया येते, कीव येते. तू शेळ्यांना, गायींना जवळ घेतोस, नागपंचमीला विषारी सापालाही दूध पाजतोस, पण आपल्यासारख्या माणसांना मात्र दूर ठेवतोस. ब्राह्मण म्हणतात म्हणून आपण त्यांचा आदेश पाळायचा का? हे लोक शिकावेत, माणूस म्हणून जगावेत म्हणून आम्ही त्यांना शिकवतो. त्यांची परिस्थिती सुधारावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो. माझे पती दीनदुबळ्यांची सेवा करतात, त्यांच्यात त्यांना देव दिसतो. त्यांच्या कार्यात साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. यात माझं काय चुकलं? सावित्रीबाईंचे हे शब्द अगदी खरे आणि मनापासून होते. हे ऐकून भावाच्या मनावरील अज्ञानाचा पडदा दूर झाला. तो त्यांच्या पायाशी डोकं ठेवून म्हणाला, ताई, मला माफ कर. तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या की अरे भाऊ, माफी कसली मागतोस? आमची चूक नाही हे तुला कळलं ना. आता आमच्या कार्यात आम्हाला मदत कर, म्हणजे झालं. हीच होती एका स्त्रीची ताकद, जिने अज्ञानाशी लढा दिला आणि समाजाला शिक्षणाचा प्रकाश दिला आणि दुसऱ्यांची सेवा करताना स्वतःचं बलिदान दिलं. अशा परोपकारी मातेला शतशत नमन. धन्यवाद.